हॅलो हॅलो. थँक्यू विनोद. नाणेफेकीचा कौल झाला आणि ते मात्र नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तो मयूर दातीलकरच्या रिची प्रतिष्ठान या संघाने आणि जागृत 11 या संघाला इन्व्हाइट केले गोलंदाजी करण्यासाठी. दोन्ही संघ एक एक सामना पराभूत झालेत त्यामुळे विजयाच्या आशेनेच मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतील. आपण जर बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये जितू निलेश 11 डोंबिवली या संघाने मात्र पराभूत केलं ते ऋषी प्रतिष्ठान या संघाला. आणि मागच्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर रियांश 11 या संघाने पराभूत केलं ते जागृती 11 या संघाला. प्रशांत म्हात्रेचा अंदाज पूर्णपणे खरा ठरला. त्याने मात्र आवर्जून उल्लेख केला सकाळ सत्रामध्ये की सकाळ सत्र असो की संध्याकाळ सत्र या स्पर्धेमध्ये किंवा मैदानावर धावांचा पाठलाग करणं तेवढं सहज शक्य नाही आहे. आणि त्यामुळे दोन्ही सामन्यात आपल्याला हेच पाहायला मिळालं की प्रथम फलंदाजी करणारा संघ इथे विजय झालेला आहे. पण सामना एकदम कट्टोकट आला होता. दोन्ही सामने जर आपण बघितले तर शेवटच्या टप्प्यापर्यंत गेले होते आणि खूप कमी धावाच्या फरकेने मात्र सामने जिंकले जात आहेत. मागच्या दोन सामन्यामध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळत आहे. सुमित आणि देविदास येत आहेत मैदानावर आघाडीला. धावसंख्या सेट करण्यासाठी बघायचं आहे संगणकाने जो निर्णय घेतला आहे फलंदाजी करण्याचा त्या विश्वासाला सार्थ ठरवून मात्र फलंदाजी करावीच लागली मैदानाच्या आतमध्ये. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही बघू शकता घर बसल्या. ट्रॉफी स्पॉन्सरचा जर उल्लेख केला तर तुम्हाला खूप सुंदर ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये मी सन्माननीय श्री अजित हजीचंद्र पाटील कोळेगावचे यांचा मी उल्लेख करेन. तळोजा मजकूरचे अक्षय पाटील यांचं इथे आगमन झालं. विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. टी शर्ट स्पॉन्सर्स सन्माननीय माजी उपसरपंच काटईचे काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व किट पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूच्या अंगावर टॉप टू बॉटम टी शर्ट आणि ट्रॅक. पहिला सामना 9:44 सुरू झाला. दुसरा सामना 11:14 सुरू झाला आणि तिसरा सामना इथे सुरू होतोय आणि घड्याळात जवळजवळ 12:57 होत आहेत. आकाश भोईर सज्ज होईल आणि त्याला सामोर जाईल तो डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुमित फ्रॉम दिवा. ऑनस्टेला जबरदस्त टायमिंग क्रॅकिंग शॉट पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय. संगणकाचा जणू काही विश्वासार्थ केलाय. सीमारेषे बाहेर षटकार. अणखर नेतृत्व अँड सॉन्ग ऑफ द इयर 2019-20 कार्यकुशल कार्यसम्राट सन्मानी राजूदादा पाटील यांचं गाणं तुम्हाला ऐकायला मिळालं. राऊंड द विकेट ब्लॉक होलचा मारा ऑनसाईडला प्लेस केला. खोदून काढले चेंडूला. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. प्रयत्न इथे मात्र असेल 2 धावा इथे पूर्ण करायचा पण क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाजूला आहे. कार्पेट शॉट चौकार. फ्रॉम सुमित. खूप सुंदर सुरुवात मैदानात तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूत 10 धावा अंकित केल्या सुमितने. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक आणि लेफ्ट हँडेड बॉलरच्या समोर. राऊंड विकेट येतात पुन्हा आकाश. ओव्हर पिच होता ऑन साईडला पूल केलाय बघायचा. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे चेंडूचा पाठलाग करत आहे पण कोर्स शर्यतीत जिंकणार. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते डीप मधून आले. गुड फिल्डिंग सुपर फिल्डिंग. मिड विकेट वरून स्क्वेअर लेग आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग या ठिकाणी जाऊन चेंडू स्टॉप केलाय. गुड फिल्डिंग व्हॉट एफर्ट. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता डीप मध्ये ज्यांनी मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. शुभ माहिती ते
वडोलीचे अप्रतिम क्षेत्ररक्षण पायाने चेंडू अडवलाय आणि दोन महत्त्वाच्या धावा तिथे थांबवल्या आहेत, रोखल्या आहेत या चेंडूवर. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. धावफलकावर एकूण 10 धावा, 12 धावा. ब्राईट स्टार्ट अगेन्स्ट द आकाश भोईर. थांबून खेळले, ऑन साईडला प्लेसमेंट चांगलं आहे. फ्लिकचा अप्रतिम नजराणा, चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. मिड विकेट क्लिअर करतोय, बेधुंद करणारी फलंदाजी, सीमारेच्या बाहेर चौकार. फलंदाजीमध्ये सुमितच्या पाहायला मिळत आहे. पहिला सामना पराभूत झालेत, माहिती आहे त्यांना की ह्या सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं. आणि ती सुरुवात आपल्या संघाला आपल्या करून देतोय तो सुमित. शॉर्ट ऑफ कुठले, चेंडू हवेमध्ये, चेंडू स्विंग होतोय आउटसाइड एज, कारण चेंडूला कट करायचं होतं, टायमिंग झालं नाही. बघा ड्रिल करून दाखवतात फटका कसा खेळायचा होता. पॉईंट रेंजमध्ये चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं, पण ते टायमिंग होत नाहीये. एकदा मी या चेंडूवर फलंदाज सुमितला, एकदा मी ती फलंदाजी करणाऱ्या रिची प्रतिष्ठान या संघाला धावसंख्या जाऊन अंकित होते ती 13 धावा धावफलकावर. गोरख मांगरुळकर माझ्यासोबत आहेत. 17 धावा, 13 नाही तर 17 धावा, कारण एक चौकार सुद्धा आला मैदानावर. 17 विदाउट लॉस. गोरख मांगरुळकर माझ्यासोबत गुणसंकलकाच्या भूमिकेमध्ये. 5 चेंडू 17 धावांचं योगदान आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन दिलंय ते फलंदाज सुमितने. स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच या षटकामध्ये देवीदास. ऑन साईडला प्लेस केलंय, बघायचं चेंडू हवेमध्ये, स्लॉक स्वीपचा फटका आणि चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. जबरदस्त स्वागत प्रत्येक चेंडू रीती मात्र केलंय दोन्ही फलंदाजांनी. चेंडू सीमारेच्या बाहेर, षटकार. ब्राईट स्टार्ट, एक्सपेक्टेड स्टार्ट. कॅप्टनला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र ओपनिंग पेअरने करून दिली आहे. तब्बल 23 धावा ठोकल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. त्यांना माहिती आहे की मागच्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये एक षटक आपल्याला कमी खेळायचं आहे. पहिल्या फेरीतले सर्व सामने आपण जर पाहिले तर 6-6 षटकांचे झाले प्रत्येक संघासाठी. पण सेकंड राऊंड जेव्हा जेव्हा कुठला संघ इथे येतोय 5-5 षटकांसाठी सामोरं जातोय आणि ती सुरुवात सुमितला करायचीच होती, ती मात्र पाहायला मिळते. सुमित आणि देवीदास दोन्ही फलंदाज आपलं खातं षटकाराने ते उघडतायत. गुड बॅटिंग. बघायचं या धावसंख्येला अंकुश लावण्यासाठी संगणकाचा प्रयत्न आहे. स्वतः तुम्ही पाहतात केतन मात्र येतात गोलंदाजी मार्कवर, स्वतः कॅप्टन आहेत या संघाचे. पुल केलाय, क्षेत्रक्षेत्री आहेत आणि हाच विश्वास आहे संघनायकाचा की इथे मला या धावसंख्येला मात्र पॉज द्यायचा आहे, विश्राम द्यायचा आहे, आणि तेच मात्र केलं आणि आपल्या संघाला एक यशस्वी मात्र चेंडू टाकत असताना एक यश सुद्धा मिळवून दिलंय. फलंदाज बाद. संघावर पहिलाच धक्का लागलाय मैदानावर. केतन म्हात्रे यांनी आपल्या संघासाठी, कारण संघनायक आहे, संघनायकाची भूमिका तो बजावतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे की आपली भूमिका स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच मात्र केलं केतनने. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतो तो सोमनाथ. लॉस ऑफ 1 विकेट, 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर आहेत. राऊंड विकेट केतन म्हात्रे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, अजूनही धक्का. काय कमबॅक केलंय, काय रिप्लाय दिलाय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 2 धक्के बॅक टू बॅक 2 चेंडू देत असताना आल्या पावलीस मागे पाठवून दिलंय ते सोमनाथला. फलंदाज बाद.
तंबूच्या अक्षराला पाठवून दिले. आघाडीचा फलंदाज आपण जर बघितला सुमित खूप चांगली बॅटिंग करत होता. त्याला मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये झेल देण्यासाठी भाग पडलं आणि इथे मात्र तुम्ही पाहतात लगेचच सोमनाथने आल्याच त्याची मात्र विकेट काढली आहे ती केतन म्हात्रेने. अमोल काळन न्यू बॅट्समन ॲट नंबर 4 ऑन स्ट्राईक. ऑन हॅट्रिक केतन म्हात्रे. ओ स्क्वेअर कट केला, लाजवाब फटका, टायमिंग सुंदर आणि चेंडू स्क्वेअर पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. चौकार. जर पाहिलं तर धावसंख्या 23 होती, एकही गडी बाद नाही आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेटने झाली आहे. समोर केलं लॉफ्टेड स्ट्रोक, गुड शॉट, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, स्क्रीनच्या समोर सीमारेषेच्या बाहेर चौकार. नंतरचे 2 चेंडूर 2 चौकार अमोलने स्वागत केलंय केतनचं. आता मात्र ओव्हर द विकेट येतात केतन अमोलसाठी. थांबून खेळलेत, बॅक टू द बॉलर आणि फलंदाज बाद. इथे देवीदास ऑलरेडी बाहेर निघाले होते पण फॉलो थ्रू मध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण आणि चेंडू अडवल्यानंतर लगेचच हिट केलाय स्टिकवर. फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय 31 या धावसंख्येवर. 2 गडी बाद करण्यात केतनलाच यश मिळालं पहिल्या 2 चेंडूवर. नंतर 2 चौकार बघितले, त्यानंतर आपण बघितलं समोर खेळत असताना चेंडू बरोबर गोलंदाज केतनच्या हातामध्ये गेला आणि तिथून मात्र धावचीच्या स्वरूपात देवीदास बाद झाला. ओ द विकेट. नंतर लास्ट मोमेंटला स्टिअर केलाय, लेट कटचा फटका, गॅपमध्ये खेळायचा होता, गॅप खूप मोठा आहे पण स्ट्राईक एंडकडून नकार येतोय. मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 2 षटकात 31 धावा खर्च केल्या त्या केतनने आणि या षटकामध्ये जर आपण बघितलं तर 2 गडी बाद करतोय, 9 धावा खर्च करतोय. एकूण धावसंख्या अंकित झाली मला सांगतोय तो म्हणजेच 32 धावा. गौरव आमच्यासोबत आहेत. 32 ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. चांगली सुरुवात 16.00च्या गतीने या 32 धावा, पण त्यासाठी 3 गडी गमवावे लागलेत. पहिल्या षटकात चांगली सुरुवात पाहायला मिळाली, तब्बल 23 धावा कुठल्या होत्या, पण या षटकामध्ये त्या धावसंख्येला किंवा त्या सरासरीला कुठेतरी मुरड घातली आहे. 23 वरनं ती सरासरी खाली आली आहे. पहिल्या षटकामागे 16 धावा. तर गेसरचे समाजसेवक सन्माननीय रोहित भोईर यांचे आगमन झालंय. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक प्रभाकर मामा जाधव यांचे आगमन झालंय, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्याचबरोबर चॉकलेट पर्सन शिरडोनचे शाहू पटेल यांचं सुद्धा आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकर अंकित झालेत एकूण 32 धावा. 3 गडी बाद झालेत मैदानावर ते रिची प्रतिष्ठान या संघाचे. गोलंदाजी पण बघत आहोत जागृती 11 या संघाचे. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे घेऊन येतोय निकेतन. ऑन साईडला पूल केलंय, पॅरलल स्ट्रोक आहे, गॅप मधून खेळलेत, एक्झिक्यूट केले चेंडूला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार.
अमोलच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. गुड बॅटिंग. फुल टॉस आहे. समोर गेले क्षेत्ररक्षक काय तिथे डीप मध्ये जज करतोय. चेंडूवर येणं गरजेचं होतं पण त्याला चेंडू चकून त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. चौकार. अमोल भरून काढतोय. चौथा चौकार अमोलच्या बॅटमधून. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. अकम्प्लिश क्रिकेटर अमोल. पहिल्या सामन्यात सुद्धा पहिल्या षटकामध्ये ज्या चूक झाली ती चूक लगेचच दुरुस्त केली. पुढच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. वैयक्तिक 19 धावेंचा आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन या सामन्यामध्ये अमोल काळनकडून. गुड बॅटिंग अँड गुड शो. निकेतन आता मात्र ओव्हर द विकेट येत आहेत. ओ इथे मात्र फटका एक्झॅक्टली काय खेळायचा होता. डबल माइंडेड झाले. द्वितीय मनस्थितीमध्ये लास्ट मोमेंटला फटका चेक केला. चेंडूला जाऊ द्यायचं होतं पण बॅटची खालची कड घेऊन चेंडू जातो शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये. तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली ती अमोलने. स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये तो केतन. 41 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3. हो चेंडू तर उचलला. हेलिकॉप्टर आहे शॉट. क्षेत्ररक्षक काय तिथे जज करताय. त्याच्या डोक्यावरून जाणार की काय पण नाही जज केलेला आहे. अप्रतिम टायमिंग. सुरेख झेल तिथे डीपलाय. फलंदाज बाद. पण लँड झाला खेळाडूच्या हातामध्ये. तिथपर्यंत तो कॅमेरा बरोबर तो चेंडू फॉलो करत होता. गुड वर्क. न्यू बॅट्समन इन सूरज. मामालीचे खेळाडू आहेत. सूरज इम्प्रेस केलंय पहिल्या सामन्यापासून. हो 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 वेगवान चेंडू. ऑप्टमच्या थोडासा बाहेर आणि क्विक डिलिव्हरी. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. धावसंख्या दाफरकर 41. ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम टायमिंग या चेंडूमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. अचूक टप्पा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डी पॉईंटला. चेंडूवर येत आहेत कव्हर्स पॉईंटमधून. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण सुद्धा सहज होत आहेत. काही गरज होती का ही धाव घेण्याची. आणि निश्चित तुम्ही आता ही चेंडू फेकण्याची आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. थोडेसे एक्सायटेड झाले ते म्हणजेच केतन. 3 षटकांचा खेळ ते समाप्त होते. 3 षटकांची धावसंख्या आपण पाहत आहोत. धावफरक 44 अंकित झाली आहे आणि चांगलं रन रेट मेंटेन केलं प्रति षटकामागे. 14.66च्या गतीने या 44 धावा. त्यासाठी 4 गडी गमावे लागलेत. पण अमोल काळन एका बाजूने जबरदस्त किल्ला लढवत आहे. 9 चेंडूत 21 धावांचं आत्तापर्यंत योगदान त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतंय. आणि संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावर. ग्रामीण प्रीमियर लीग आपण बघत आहात. पर्व पहिलं मगाशी ज्याप्रमाणे विनोदने उल्लेख केला की ग्रामीण प्रीमियर लीग म्हणजे प्रीमियर लीगच्या. आणि आता मात्र अमोल काळनच्या समोर राऊंड विकेट येत आहेत केतन. गुडलेनचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र वेध घेतला बॉडी लाईन आणि इथे मात्र यश मिळवून दिलंय. ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये केतनच्या अगेन्स्ट 2 चौकार वसूल केले त्याला मात्र आल्या आल्या त्याचा अडसर दूर केला. फलंदाज बाद. सुपर परफॉर्मन्स फ्रॉम केतन.
प्रोफेशनल ॲटिट्यूड, व्यावसायिकता त्याच्या अंगामध्ये भिनलेली आहे. कालचा दिवससुद्धा गाजवला केंजल ट्रॉफीमध्ये. जबरदस्त चेस आणि गोलंदाजीसुद्धा अप्रतिम केली होती या खेळाडूने. हबप मारुतीबा पाटील क्रीडांगण आणि चालू असलेली ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा. सामना क्रमांक 3. स्कूप केलाय, चेंडू हवेमध्ये तर उंच गेलाय. 3 खेळाडू चेंडूच्या मागे. कोण शर्यत जिंकणार, पण चेंडू थांबत नाहीये. पहिल्या चेंडूवर सफलता मिळते ती मरुद आतिलकरला, कॅप्टनला, आणि चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. एकमेकांसमोर किंवा 2 कॅप्टन एकमेकांसमोर आल्यानंतर काय कॉन्टेस्ट असतं ते तुम्हाला कॉन्टेस्ट पाहायला मिळतंय. मागच्या विकेटचं उत्तर लगेचच कॅप्टनने दिलं मैदानाच्या आतमध्ये येत असताना. मयूर दातीलकर थोडेसे इंजर्ड आहेत, पण तरी पण सुद्धा फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. हा चेंडू ऑफ्टूनच्या बाहेर. पण सांगतात की चेंडू तुम्ही अटेम्प्ट एक्झॅक्टली कुठे आलात करायला, तेच पंच सांगत असताना. तुमचं गार्ड कुठे, तुम्ही अटेम्प्ट करायला कुठे आलात, या गोष्टी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून पंचांनी मात्र कुठल्या प्रकारचं डिसिजन तिथे लिहिलेलं नाही. आणि त्याच गोष्टी त्यांना ते मरुद आतिलकरला सांगतायत. जावेद फरीद, मोस्ट एक्सपिरियन्स अंपायर इन द ग्राउंड. हो, लोअर फुलटा चेंडू होता, खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. स्वतः केतन चेंडूवर येत आहेत. त्यांना माहिती आहे की क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. अशा मोमेंटला या 2 धावा मयूर दातीलकर सुद्धा पूर्ण करू शकतो. दोन्ही खेळाडू, दोन्ही संघनायक एकमेकांसमोर तुम्हाला पाहायला मिळतात की थोडेसे इंजर्ड आहेत. केतनची सुद्धा पायाला दुखापत झालेली आहे, मयूर सुद्धा पायाला दुखापत झालेली आहे. पण ती दुखापत विसरून आपल्या संघासाठी, आपल्या स्पर्धेसाठी आपल्याला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. मयूरला पण त्याच्या संघाकडून नेहमीच आपण बघतो की ओपनिंगला येतात, पण आज तसं नाही आहे. कारण दुखापत थोडीशी गंभीर आहे आणि त्यामुळेच की काय ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. ते 5 गडी बाद झाल्यानंतर दुखापतीवर मात करून सामने आपल्या गावासाठी किंवा आपल्या संघासाठी खेळणं महत्त्वाचं आहे. पण त्या दुखापतीची काळजीसुद्धा गोरख घेणं महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये अजून भरपूर वर्ष अजून आहेत की तुम्हाला क्रिकेट खेळायचं, चांगलं क्रिकेट खेळायचं असं मी म्हणेन. कारण मला अजूनही असं आठवतं आहे की काही खेळाडूंना अशी दुखापत झाली, त्यांनी मात्र क्रिकेटला अक्षरशः रामराम केलं आहे. कारण दुखापतच एवढी गंभीर होती. यामध्ये मी पद्माकर यांचा उल्लेख करेन, ज्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आणि क्रिकेटपासून थोडेसे दूर निघून गेले. पण कधी कधी 40 प्लसचे सामनेसुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून बघतो खेळत असताना. अशी त्या दुखापत याच मैदानावर रवींद्र संतीला सुद्धा झाली होती डोळ्याला, आणि त्यानंतर सातत्याने ग्लेअर वापरले आपल्या डोळ्यावर. त्यामुळे दुखापत या क्रिकेटचा एक भागच आहे असं मी म्हणेन. पण त्या दुखापतीवर योग्य उपचार करणं आणि स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण मयूर आणि केतन हे दोन्ही प्रोफेशनल क्रिकेटर आहेत, व्यावसायिक क्रिकेटर आहेत. येणाऱ्या काळामध्ये भरपूर क्रिकेट स्पर्धा येणार आहेत, याच्यात तिळमात्र शंका नाही. मी असं म्हणत नाही की कोरोनाचं सावट पूर्णपणे दूर झालं आहे, पण ते हळूहळू दूर होत आहे आणि त्याचमुळे क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेट केतन. चेंडू हवेमध्ये, केतन येणार की दुसरा खेळाडू कोण येणार यामध्ये जजमेंट सुरू होती. कॉल कोण देते, पण फायनली मात्र पॉईंटचा खेळाडू पुढे आला आणि झेल टिपलाय तो पंकजने. फलंदाज बाद. झेल टिपल्यानंतर केतन हेच सांगत असताना की नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅकअपला कोणच नाही आहे तिथे. तर झेल सुटला असता तर अजून एक धाव गेली असती, पण पंकजने मात्र तो कॉन्फिडन्स स्वतःवर दाखवला. कारण तो सुद्धा संभ्रमात पडला होता की केतन येणार की मी घेऊ झेल, पण फायनली तो पंकजने तो झेल टिपला. फलंदाज बाद होत आहेत. सूरज तंबूत परतले. न्यू बॅट्समन इन मैदानाच्या आतमध्ये हर्षल. स्ट्रायकिंग एंडला मयूर. बॉटम हँडचा खूप चांगला वापर
आणि जणू काही या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे, कारण षटकातला शेवटचा चेंडू होता आणि तिथे मात्र बॉटम हँडचा वापर करून फक्त एकच धाव या चेंडू कन्वर्ट केली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 50 धाव पूर्ण होतात. 50 अप फॉर रिची प्रतिष्ठान. 4 विकेट इथे मात्र आपल्या संघासाठी प्रदान केले. गुड बॉलिंग. एक रनआउट सुद्धा, कारण स्वतःच्या गोलंदाजीत त्यांनी मात्र तो रनआउट घेतला होता. मयूर दातीलकर फडके पाड्याचे खेळाडू लीड करतायत या सामन्यामध्ये. कॅप्टन रिची प्रतिष्ठान. व्यासपीठावर रोहित भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आज या स्पर्धेमध्ये आपण बघत आहोत बेस्ट बॅट्समनसाठी जी LED TV आहे ती मात्र त्यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. निलचेपडा गेसरचे ज्येष्ठ समाजसेवक आणि सातत्याने आम्ही जेव्हा जेव्हा रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा कव्हर करतो, रोहित भोईर यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं असतं, मुलाचं असतं. निर्णायक षटकामध्ये येत आहेत रोहित कोळेगाव यांकडून. मागच्या सामन्यात सुद्धा इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं, स्पेशली इन द डेथ ओव्हर, आणि म्हणूनच संघनायकाने चेंडू सोपवला आहे तो रोहितच्या हातामध्ये. स्ट्राईक एंडला कॅप्टन मयूर. ओ फुलटॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, यॉर्कर लाईनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये थोडेसे फंबल झालेत आणि चेंडू जोपर्यंत उचलतील एवढा वेळ होता की मयूर बघा तुम्ही पाहू शकता किती अडखळत या 2 धावात सुद्धा पूर्ण करतायत, म्हणजे एवढा वेळ त्यांच्याकडे होता. जर ते इंजर्ड नसेल तर 3 धावा 100% पूर्ण झाल्या असत्या, पण जर तरला स्थान नाही आहे क्रिकेटमध्ये. 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली त्या धावफलकावरती एकूण 52 धावा. लॉस ऑफ 6 विकेट. मोर दॅन 60 इज द परफेक्ट टोटल, स्पेशली इन द 5 overs मॅच. ओव्हर द विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न, लेडिंग एज, आणि बघायचं इथे झेल टिपलाय तो केतनने, फलंदाज बाद. संघाचे संघनायक प्रशांत म्हात्रे आणि त्याचबरोबर रियांश 11 काटई संघाचे संघनायक राहुल चौधरी. आपणास विनंती, आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. न्यू बॅट्समन इन सूरज फौजदार, प्लेअर फ्रॉम खार्डी. दोन्ही उंच पुरेसे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. निर्णायक षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये 52 धाव धावफलकावर आहेत. आतापर्यंत कामगिरी खूप चांगली राहिली आहे प्रत्येक फलंदाजाची, खास करून सुमितची अटॅकिंग बॅटिंग. त्यानंतर आपण जर बघितलं तर अमोलची मात्र जबरदस्त फटकेबाजी, चौकारांचा अक्षरशः पाऊस पडला, रतीब टाकला था त्या खेळाडूने. आणि माझ्या आतमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडला सूरज. थांबून केलेत, पॉज अँड एक्झिक्यूट. उंच तर गेलाय आणि लांब सुद्धा गेलाय. स्लॉग स्वीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. एट 58 धाव धावफलकावर. मी मगाशीच म्हटलं की 5 ओव्हरच्या सामन्यांमध्ये 60 इज द टफेस्ट टोटल. आणि अशा स्पर्धेमध्ये ज्या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग खूप रेअरली पाहायला मिळतोय, थोडासा कठीण असतो, अशा मुलीला 60 धावसंख्या पुरेशी आहे. ऑन साइडला अजून एक धमाका, क्रॅकिंग शॉट, ह्यूज अँड हँडसम, सीमारेषेबाहेर, षटकार.
मागच्या सामन्यात जे करू शकले नाही ते या सामन्यामध्ये करून दाखवतोय. जणू काही दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे, कारण दोन्ही संघ एक एक सामना पहिल्या फेरीमध्ये हरलेले आहेत. अभि नाही तो कवी नाही, जणू काही हेच लक्षात ठेवून सूरज इथे मात्र तुटून पडलाय गोलंदाजांवर. क्रॅकिंग बॅटिंग. सूरजचा जो नॅचरल खेळ तो नॅचरल खेळ तिथे तो करतोय आणि काय धमाका गेलाय. 2 चेंडू 2 ब्लास्ट पाहायला मिळाले रोहित पाटीलच्या अगेन्स्ट. थांबून खेळलेत, पॅरलल स्ट्रोक आहे. दिस इज द थर्ड ब्लास्ट. षटकार षटकार आणि षटकार. तर पंचांच्या सिग्नलकडे सुद्धा लक्ष ठेवा, चेंडूची मागणी होते. What a batting. This is the firecracker of Richie Pradishan. ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळते. स्लोअर वन चेंडू होता पण काय पिकअप पाहायला मिळालं. ऑन साईडला अत्यंत वेगवान पूलचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय षटकारासाठी. चला व्हॉलेंटियर चेंडू जो गेला ताबडतोब द्यायचा आहे पाठवून. ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 1 2020. चार षटकाखेर धावसंख्या 50 धावा धावफलक होती, तिथून मात्र 3 षटकारांची नोंद इथे मात्र केली आहे ती सूरज फौजदारने. वॉट अ बॅटिंग. पॉवर पॅक बॅटिंग फ्रॉम सूरज. विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सूरजकडून. पण रोहित या षटकामध्ये थोडासा निष्प्रभ ठरतोय. मागच्या सामन्यामध्ये त्याने निर्णायक षटक हाताळलं होतं, 10 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते, पण इथे तसं काही घडत नाहीये. मागचा सामना 6 षटकांचा होता, हा सामना 5 षटकांचा आहे आणि उच्चांक नोंदवण्याचा प्रयत्न इथे 5 षटकांमध्ये आजच्या दिवसामध्ये करतोय तो मैदानाच्या आतमध्ये रिची प्रतिष्ठान हा संघ. संघ मालक आहेत या संघाचे म्हणजेच दिनेश शेठ पाटील कार्डी गावचे. प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत संदीप फुटाणे, योगेश पाटील, आकाश भोईर, योगेश पवार. प्रमुख सल्लागार अनंत पाटील, प्रमोद म्हात्रे. आधारस्तंभ सन्मान्य विनोददादा पाटील, अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. आणि त्याचबरोबर काशीनाथदादा पाटील, माजी उपसरपंच काटेगाव. ट्रॉफी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलेल्या आहेत. या सर्व ट्रॉफी तुम्ही बघत आहात. यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन कोळेगावचे अजित हरिश्चंद्र पाटील यांचा. टी शर्ट स्पॉन्सर हे किट तुम्ही पाहत आहात. टी शर्ट अँड ट्रॅक टॉप टू बॉटम. याचे पुरस्कर्ते श्री काशीनाथदादा पाटील, माजी उपसरपंच काटाई. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC लाईव्ह ही स्पर्धा इथे कव्हर करते. चंद्रकांत फुटाणे DJ हंसच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आवाजाची काळजी इथे घेत आहेत. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं रोख रुपये 1 लाख आकर्षक भव्य दिव्य GPL ट्रॉफी. Second prize of the tournament is a 50,000 and a beautiful GPL trophy. And third prize of the tournament it is 30,000 and GPL trophy. बेस्ट बॅट्समॅनसाठी तुम्ही आता LED TV रोहित भोईर व्यासपीठ उपस्थित त्यांच्या माध्यमातून ही TV आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभली आहे. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तो रोहित पुन्हा सज्ज होत आहे. समोर जाईल तो स्टार्किंग एंडला. सूरज फौजदार, धावसंख्या 70. हा चेंडू बघायचा आहे कुठे कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता, मागे जातोय चेंडू आणि इथे मात्र एकदा फलंदाजांनी कंप्लीट केली आहे. तर कुठल्या प्रकारचा डिसिजन पंचांकडून नव्हता, पण आता मात्र फलंदाजांनी मात्र हा रिव्ह्यू कॉल केलाय पंचांकडे.
त्यांच्या डिसिजनला इथे मात्र चॅलेंज केलं आहे. ओव्हर द वेस्ट जर चेंडू असेल तर नो बॉल कॉल केला जाईल आणि फ्री हिट असेल पुढचा चेंडू. बघायचा आहे तो कुठला सिग्नल इथे मात्र कंट्रोल रूममध्ये येतो आहे GTCच्या. योगेश पवार स्वतः तिथे गेलेत. फक्त 4 नावं आहेत आयोजकांच्या मध्ये, पण केवढी मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामीण प्रीमियर लीग 12 संघांना एकत्र करणं, प्लेयर्स डिवाईड करणं, त्यांच्यामध्ये बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर आणि तिथून मात्र एक चांगली क्रिकेट स्पर्धा तुमच्यासमोर घेऊन येणं, ही जणू काही ओळख राहिली या स्पर्धेची. मागच्या 2 दिवसात आपण जर बघितलं तर पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर जय मल्हार भोपर हा संघ क्वालिफाय झाला आहे. 3 सामने 2 जिंकलेत, एक हारला आहे, 4 पॉईंट्स. ऋषी 11 काटई हा संघ 3 सामने 2 जिंकलेत, एक पराभूत आहे, 4 पॉईंट्स त्यांच्या नावावर. त्यानंतर ग्रुप बी मधून आपण जर बघितलं तर आदित्य 11 हा संघ 3 सामने आणि 3 जिंकलेत, 6 पॉईंट्स, टॉपवर आहे. त्यानंतर अंश 11 हा संघ तुम्ही पाहतात जो क्वालिफाय झाला आहे, तो दुसऱ्या दिवसामध्ये 3 सामने 2 जिंकलेत, एक लॉस्ट आहे, 4 पॉईंट. तर फेअर डिलिव्हरी आहे हा सिग्नल येतोय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक इथे समाप्त होत आहे. तर 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 22च्या स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल धावफलकावर आणि त्यामुळे धावसंख्या अंकित झाली एकूण 71 आणि 72 टू विन हे मात्र टार्गेट असेल मैदानाच्या आतमध्ये ते जागृती 11 या संघासाठी. आकाश भोईर बॉलिंग येण्याची तुम्ही पाहतात. आकाश भोईर 1 षटक 23 धावा, महागडा षटक. त्यानंतर केतन मात्रे दुसरं षटक हाताळलं, 2 धावा षटक त्यांनी हाताळली पूर्णपणे, 2 षटक 15 धावा, 4 गडी बाद. त्यानंतर निकेतन 1 षटक 12 धावा, 1 गडी बाद. रोहित पाटील 1 षटक 20 धावा स्लॉगरमध्ये, खूपच महागडा. 2 डॉट जरी गेले असतील पण तब्बल 20 धावा खर्च केल्या. पहिल्या गडी बाद झाला 23 धावसंख्येवर आणि त्यानंतर कालांतराने विकेट निश्चितच मिळत गेल्या आणि एखाद धावा कुठल्या गेल्यात. 7 गडी बाद होत असताना 72 धावसंख्येचं इथे लक्ष उभारलं आहे ते जागृती 11 या संघासमोर. आणि बघायचं आहे इथे रणनीती खूप चांगली होती. मी निश्चित म्हणेन की मात्र आपल्या संगणकाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाला त्यांनी न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक फलंदाजीने मात्र आपली कामगिरी चोख बजावली आहे. खास करून उल्लेख करून सुमितचा अटॅकिंग बॅटिंग पहिल्या षटकात तब्बल 23 धावा कुंडण्यामध्ये निश्चित मोलाचा वाटा उचलला. नंतर तो बाद झाला, काय हरकत नाही आहे, पण अमोल काळनने मात्र जी जबाबदारी पार पाडली, चौकारांची अक्षरशः झडी लावली होती आणि निर्णायक षटकामध्ये काय फटकेबाजी झाली आहे, काय स्लॉग स्वीप दाखवले आहेत आपल्या बॅटमधून, ते म्हणजे सूरज फौजदारने आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 71 या धावसंख्येवर. 72 टू विन 72 धावसंख्येचं लक्ष उभारलं आहे. बघायचं हे 72 धावांचं लक्ष गोलंदाजी करत असताना पुरेसं आहे का डिफेंड करण्यासाठी, की ते जागृती 11 संघ मागच्या सामना जो पराभूत झाला होता त्याच्यामध्ये मात्र जबरदस्त कामगिरी करत असताना हा सामना जिंकून आपल्या संघासाठी एक मोठं एक निर्भय यश प्रदान करून आपल्या संघाला पहिल्या विजयाची नोंद करेल हे सांगण्यासाठी थोडंसं मी थांबतो, विश्रांती घेतो, पण पुन्हा तर तुमच्याशी मी जोडला जाईन. पण तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सीझन 1 डे 3 आणि सामना क्रमांक 3 सुरू आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल, या पण ऐकूया विनोद पाटील याचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. तर मयूर दातीलकर आपल्याला 3 चेंडू तरी क्षेत्ररक्षण करावं लागेल अशी आयोजकांची सूचना आहे. आपल्याला 3 चेंडू किमान 3 चेंडू तरी क्षेत्ररक्षण करावं लागेल. तर प्रेक्षकांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीवरती जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत ग्रामीण प्रीमियर लीग 2020 या पहिल्या पर्वामध्ये, त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील ही लढत क्रमांक 3 रिची प्रतिष्ठान वर्सेस जागृती स्पोर्ट्स या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल रिची प्रतिष्ठान संघाच्या बाजूने लागला आणि क्षणाचा विलंब न करता
मयूर दातीलकर यांनी प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना 71 ही धावसंख्या धावफलकावरती लावलेली आहे. 5 षटकांमध्ये ही धावसंख्या पाहायला मिळते. एकूण गडी बाद झाले होते 7 गडी बाद झाले होते. पण विशेष करून शेवटच्या षटकामध्ये सूरज फौजदारची बॅट तळपली आणि सूरज फौजदारने मात्र आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना टॉप ऑर्डरमध्ये कशा प्रकारे बॅटिंग झाली हे नक्कीच आपण पाहू शकाल. या ठिकाणी सुमितने आपण पाहिलं तर 17 धावांचं योगदान दिलं. अमोलने देखील चांगली बॅटिंग केली, 23 धावांची खेळी साकारली. त्यानंतर सूरजने 3 चेंडूत 3 षटकार लगावले आणि 18 ही एक वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. संघाला आता मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवले. 72 धावा करायच्या जागृती स्पोर्ट्स संघाला. या दोन्ही संघाने आज सकाळी एक सामना खेळले, मात्र दोन्ही संघांना पराभवाला सामोरे जावं लागलं आणि आता मात्र पहिल्या विजयाची नक्कीच त्यांना गरज आहे. कारण जर इथे पराभव झाला तर त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे हे दोन संघ या मैदानावरती नक्कीच आपल्या अस्तित्वासाठी जबरदस्त फाईट करतील. रिची प्रतिष्ठान या संघाने 71 धावा नोंदवल्यात. जो निर्णय घेतला होता संघनायकाने तो निर्णय योग्य सिद्ध करून दाखवला त्यांच्या फलंदाजांनी. कारण पहिल्या 2 सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करणं फार कठीण होताना दिसलं. त्यामुळेच की काय इथे मयूर दातीलकरने लगेचच बॅटिंग स्वीकारली आणि 71 ही धावसंख्या नोंदवली. जागृती स्पोर्ट्स संघाला 72 धावा करायच्या आहेत आणि या 72 धावा करण्यासाठी 14 या ठिकाणी 4-0 हे आस्किंग रेट त्यांना राखावं लागेल. सामना 5 षटकांचा. पहिल्या 2 लढती या 6 षटकांच्या असतात रोजच आणि त्यानंतरचे जे 4 सामने आहेत ते 5 षटकांचे असतात. स्पर्धेचे आयोजक संदीप फुटाणे, योगेश पाटील, आकाश भोईर, योगेश पवार या चौघांनी मिळून खरं तर एक संकल्पना आणली आणि नक्कीच क्रीडा रसिकांसाठी क्रिकेटची फार मोठी पर्वणी तुम्हाला पाहायला मिळते या मैदानावरती. निळजे ज्याला क्रिकेटची फार जुनी परंपरा आहे, फार जुनी स्पर्धा याच गावाने आयोजित केलेली आहे आणि सातत्याने निरंतरपणे ती सुरू देखील असते आणि याच गावाच्या माध्यमातून अनेक क्रिकेटपटू तुम्ही सातत्याने पाहत असता. तर 1994ला आपण पाहिलं तर फार जुनी आठवण आहे. जवळजवळ मला वाटतं 16 वर्षापूर्वी सचिन रमेश तेंडुलकर या स्पर्धेमध्ये 26 वर्षापूर्वी या स्पर्धेमध्ये नक्कीच ते आले होते. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरू होतोय. चेंडू LBWचा अपील आणि आता मात्र इथे बघा काय घडतंय. 72 धावा करायच्या होत्या पण या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती इथे मात्र रॉयल डकवरती बाद होते फलंदाज केतन म्हात्रे आणि सोमनाथला मिळतं हे भलं मोठं यश. लोहे को काढताय बघा. वाकणच्याच गोलंदाजाने वाकणच्याच फलंदाजाला या ठिकाणी बाद केलंय. कारण 72 धावा करायच्या आहेत. केतन म्हात्रेची खेळी, केतन म्हात्रेचं खेळणं फार महत्त्वाचं होतं या मैदानावरती या सामन्यामध्ये. पण केतनला एकदम स्वस्तात बाद केलं. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का दिलाय आणि इथे मात्र मैदानावरती नवीन फलंदाज पंकज पाटील मॅन फ्रॉम डायगर संघाचा हा सलामीवीर ज्याने सलामीला येऊन अनेक विक्रम प्रस्थापित केलेले. मात्र नक्कीच केतनच्या बाद होण्याने इथे दबाव पंकजवरती आलेला आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहिलं तर दुर्वेश मडवी ज्याने पहिल्या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तो दुर्वेश नॉनस्ट्राईक इनला. मात्र इथे 100 हत्तींचं बळ आलं असेल गोलंदाज सोमनाथ गायकरच्या अंगामध्ये, कारण केतनला त्याने बाद केले. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून चेंडू येतोय फाईन लेगच्या दिशेने. पहिला चौकार येतोय या दरम्यान जागृती स्पोर्ट्स या संघाला पंकजच्या बॅटमधून.
गोलंदाज आहे सोमनाथ. दुर्वेश मडवी मॅन फ्रॉम घेसर हॅटमायर या नावाने तो परिचित आहे. हा चेंडू मिस टायमिंग झालंय, बॅटची कडा लागली, झेलची शक्यता आहे. एक सोपा झेल त्या ठिकाणी टिपला गेलेला आहे आणि इथे मात्र दुसरा धक्का लागतो मैदानावरती आपण पाहिलं तर दुर्वेशच्या रूपाने. तर दुर्वेश बाद झालाय आणि दुसरा धक्का दिलाय मैदानावरती सोमनाथ गायकरने. यावेळेस मात्र जागृती स्पोर्ट्स संघाला 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मात्र हा पाठलाग करत असताना सुरुवात कुठेतरी निराशाजनक होत असताना सोमनाथ यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. मात्र 2 हात जुळले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे आणि हा झेल टिपलाय. पंकजला देखील परतावं लागेल. 2 चेंडू 2 धक्के दिले, एकूण 3 धक्के सोमनाथने दिलेले. यावेळेस मात्र जागृती स्पोर्ट्स संघाला 5 या धावसंख्येवरती. थँक्यू. या दरम्यान नरेश म्हात्रे मॅन फ्रॉम मानपाडा, माजी क्रिकेटपटू, एक उत्कृष्ट क्युरेटर म्हणून ज्यांची ओळख आहे असे नरेश म्हात्रे यांचं आगमन होतं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तर व्यासपीठावरती पाहू शकाल मान्यवरांची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळते. मात्र एरवी आपण जेव्हा कोरोनाचा काळ नव्हता तेव्हा मात्र भरपूर संख्येने आपल्याला मान्यवर लाभायचे. पण कोरोना काळामध्ये खरं तर प्रत्येकजण सामाजिक अंतर पाळतोय, काळजी घेतोय आणि ती घेणं गरजेचं आहे. कोरोनाचं संकट जरी या ठिकाणी टळलं नाही. व्यासपीठावर हरेश पाटील आहेत, निळजेचे शाहू पाटील आहेत, आपण पाहू शकाल हरेश. आणि इथे मात्र हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत राहिले. चेंडू बाउन्स होऊन त्यांच्या डोक्यावर निघून जातोय सीमारेषे बाहेर आणि हा येतोय चौकार. फलकावरती 9-3 गडी गमावलेले, षटक पहिलं संपलेलं आहे. खूप चांगली गोलंदाजी सोमनाथची, त्याची नक्कीच नियुक्ती करण्यात आली आणि ती का करण्यात आली, ती किती योग्य होती हे सोमनाथने दाखवून दिलेले. सोमनाथ एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जगदम वाकण्या संघासाठी बहारदार अशी कारकीर्द त्याची राहिलेली आहे, संस्मरणीय कारकीर्द राहिलेली आहे. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये या ठिकाणी परिवर्तन होताना आपण पाहतोय. रोहित पाटील मॅन फ्रॉम हेदुडणे संघाचा एक अत्यंत नामवंत असा गोलंदाज ज्याच्या नावावरती अनेक विक्रम देखील आहेत आणि अनेक व्यावसायिक स्पर्धा देखील तो खेळताना आपल्याला दिसत असतो. स्ट्राईकला तितकाच जबरदस्त हा डिटर फलंदाज विकास पाटील. या विकासला मात्र धावसंख्येचा विकास या मैदानावरती करावा लागेल, जो नक्कीच एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची चेंज द गेम वडवली बी संघामध्ये भूमिका आहे मिडल ऑर्डरमध्ये. तो स्ट्राईकला समोर रोहित पाटील. ओर द विकेट. चेंडू यावेळेस मात्र खाली राहतोय.
ही खेळपट्टी आपण जर पाहिली तर ही खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांना सहाय्य करणारी ही खेळपट्टी आहे. सर्वधर्म समभाव अशी खेळपट्टी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या खेळपट्टीवरती भरपूर धावा देखील आपण पाहिलं. सकाळच्या सत्रात गोलंदाजांचं वर्चस्व देखील पाहायला मिळालं. म्हणजे गोलंदाजांनाही सहाय्य करते चांगली गोलंदाजी जर केली तर. हो स्लोअर वन अपील होतंय, पंचांनी स्वीकारलंय, विकासला परतावा लागेल. हा चौथा धक्का जागृती स्पोर्ट्स या संघाला लागतोय 9व्या धावसंख्येवरती. समीकरण प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. स म्हणजे संगीत, गी म्हणजे गीत आणि त म्हणजे ताल आणि तिघांपासून जे बनतं ते संगीत. तर मैदानावरती नवीन फलंदाज येतोय जितेश पाटील, मॅन फ्रॉम मोठी देसाई. 4 धक्के दिलेले आहेत. रिची प्रतिष्ठान या संघाने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चुकीचं शॉट सिलेक्शन नक्कीच म्हणावं लागेल कारण आधी 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत. पण जितेश कुठेतरी दबावाखाली हा प्रयत्न करतोय, दबाव झुगाळण्याचा प्रयत्न करतोय. टॉससाठी यायचं आहे. हरेश पाटील यांना विनंती करणं की आपण या. एक हँडसम पर्सनॅलिटी या ठिकाणी उपस्थित आहेत, नेहमीच चर्चेमध्ये असणारे. यावेळेस मात्र मागच्या चेंडूवरती जी चूक केली होती ती मात्र दुरुस्त करत असताना चेंडूला भिरकावून दिले आहे. सरळ स्क्रीनवर आदळतो चेंडू आणि जाताना देऊन जातोय 6 धावा. आपण टॉस घेऊया. हरेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हरेश चंद्रकांत पाटील, मॅन फ्रॉम निळजे. लढत असेल चौथी. जीतू निलेश 11 वर्सेस रियांश 11. दोघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि आता मात्र दोघंही एकमेकांच्या समोर येत आहेत. जितेशच्या बॅटमधून हा षटकार आला आणि धावसंख्या मात्र पुढे झेपावते, ती म्हणजे 15. रोहित हो 35 वर्ष खरं तर सातत्याने मैदानावरती पाहायला मिळतात. ते जावेद फरीद सर जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नक्की सुपरवायझरच्या भूमिकेत आहेत. अजून 20 वर्ष त्यांची सर्व्हिस बाकी आहे आणि लेदर बॉलच्या माध्यमातून त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवलेली आहे. टाईमशील्ड स्पर्धा असेल, कांगा लीग असेल, त्यांच्या नावावरती 8 शतकं आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि असे जावेद फरीद सर आपल्याला लाभलेले त्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत. एक नक्कीच आनंदाची गोष्ट आपल्यासाठी. दुसऱ्या बाजूला संजय सावंत सर, त्यानंतर आपण पाहिलं तर आमचे गुप्ता सर खूप चांगली कामगिरी करत आहेत. त्या तिघांचंही नक्कीच कौतुक करायला हवं. पंचांची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची मानली गेलेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 2 षटकं संपन्न झालेली आहेत, 3 षटकं शिल्लक आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 55 धावांची गरज आहे. गोरख मांगरुळकर आमच्यासोबत आहेत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आणि पहिल्यांदाच स्कोरिंग करत आहेत अशी माहिती देत आहेत. आणि कुठल्या तरी गोष्टीची प्रत्येक गोष्टी सुरुवात एक असते. गोरखने देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझी पहिली सुरुवात आहे, सांभाळून घ्या. तर तुम्ही देखील आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ. एकमेकांना आपण सहाय्य करू आणि अवघे धरू. सुपंत उजव्या बाजूला आमच्यासोबत आहेत आमचे ऑनलाईन स्कोअर GTCचे प्रथमेश गायकर, जे जबरदस्त असे ऑपरेटर म्हणून त्यांची ओळख आहे. GTC संपूर्ण टीम. सूरज मात्रे आज नाही आहेत पण आशिष भोईर सकाळी आज लवकर आले आणि फार मोठी जबाबदारी आशिषच्या देखील खांद्यावरती आहे. तर मॅचच्या दिशेने अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. 55 धावांची गरज आहे विजयासाठी. लक्ष कठीण होत चाललेलं आहे पण बघूया. अमोल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला जितेश, गोलंदाजी मार्कवर अमोल येत आहेत. दुसरे अमोल समोर अमोल काळन, मॅन फ्रॉम आजदे. आजदे म्हटलं की नितीन काळन, आजदे म्हटलं की विनोददादा काळन, केशव काळन ही नावं डोळ्यासमोर येतात. हा चेंडू यावेळेस खेळता येतं. शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. फक्त 1 धाव येते. टॉस त्या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहू शकाल टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी राहुल चौधरी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रशांत मात्रे. एक हँडसम पर्सनॅलिटी हरेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला आहे. बघा नाणेफेकीचा कौल रियांश 11 संघाच्या बाजूने लागले. जो सामना या ठिकाणी सुरू आहे विद्यमान सामना रिची प्रतिष्ठान वर्सेस जागृती स्पोर्ट्स. पूल करतायत व गॅप आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक खूप मागे होते, चेंडू मात्र निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि हा येतोय चौकार.
त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार आहे तो जितेशने हा चौकार लगावलेला आहे. स्ट्राईकला जितेश आहेत. धावसंख्या धावफलकावरती 22. अशाच फटक्यांची गरज आहे हा सामना जर जिंकायचा असेल तर. कारण आस्किंग रेट वाढत चालले अजून 51. तर 50 धावांची आता गरज आहे विजयासाठी. अमोल टू जितेश. हा चेंडू पूल केलाय खूप उंच आणि तितकाच जातोय लांब आणि जाताना देऊन जातोय 6 धावा. निघत होता आणि अगेन्स्ट द स्पिन बाहेर निघणारा चेंडू अगेन्स्ट द स्पिन खेळणं स्पिनच्या विरुद्ध खेळणं फार कठीण असतं गोरख. पण आपण पाहिलं तर जबरदस्त या ठिकाणी टायमिंग झालं इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त हा फटका त्यांनी बनवला आणि हीच ओळख आहे जितेशची. मोठी देसाई संघासाठी देखील अशाच प्रकारची बॅटिंग ग्रामीणच्या माध्यमातून ते करत असतात. आणि इथे आता समीकरण आपण पाहिलं तर करायचे आहेत 44 धावा. हो यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू कमबॅक करताना अमोल स्वतःच या ठिकाणी हा चेंडू अडवत आहेत. सुरेख कमबॅक मी म्हणेन. अमोलकडे व्हेरिएशन भरपूर आहे. अमोलकडे फास्टर वन आहे, फ्लिपर आहे, लेग ब्रेक आहे, ऑफ ब्रेक देखील तो करतो. मध्येच एखादा चेंडू वेगवान देखील टाकतो. हा चेंडू हा पण पूल करतायत सोमनाथ आहे त्या ठिकाणी. एकच धाव येते आणि चांगलं कमबॅक अमोलचं म्हणावं लागेल. कारण षटकार आल्यानंतरचे 2 चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत. धावसंख्या 29 धावफलकावरती 43 धावांची गरज आहे. होणार का प्रश्न आहे. चेंडू मात्र किती शिल्लक आहेत बघूया. एकूण या षटकातील चेंडू झालेले आहेत 5 म्हणजे 13 चेंडू एकूण शिल्लक आहेत. 13 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 43 धाव होणार का प्रश्न आहे. मात्र आत्ताच एक भीम पराक्रम करण मडवीने केला किंजल स्पोर्ट्सच्या मैदानावरती. त्यांनी 6 चेंडूमध्ये 37 धावा कुठल्या एकूण 8 चेंडू 38 धावांची काही साकारली. मग येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 43 धावा का होऊ शकत नाही. हा चेंडू फुल करतायत क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत सूरज आहेत. सूरज मॅन फ्रॉम बामालीचे जे खेळाडू आहेत तर बामालीचे देखील काही खेळाडू तुम्हाला या लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतील. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक या ठिकाणी संपलेलं आहे 3रं. आणि 3ऱ्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 31 म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होताना आपण पाहू शकाल मैदानावरती. जास्त विलंब न करता लगेचच सामना कसा सुरू होईल या गोष्टीची काळजी घ्या रिची प्रतिष्ठान संघ. आणि 12 चेंडू विजयासाठी 41 धावांची गरज आहे. आपण सत्कार घेऊया. या दरम्यान व्यासपीठावर मान्यवर आहेत. तर निळजे गावचे हरेश चंद्रकांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान घेऊया. मी विनंती करेन योगेश पवार या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संदीप फुटाणे येतील सँडी येतील आणि सँडींच्या शुभ हस्ते हरेश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. कुठेही स्पर्धा असू दे हरेश नेहमीच आम्हाला पाहायला मिळत आहेत. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती गोड हास्य एक हँडसम पर्सनॅलिटी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर क्रिकेटचे एक निस्सीम चाहते आणि जरी 50शी ओलांडली तरी देखील सातत्याने मैदानावरती ते सराव करत असतात. शिरडोन गावामध्ये पहिली स्पर्धा नेहमीच हंगामाच्या सुरुवातीला होते. मात्र कोविडमुळे ती स्पर्धा यंदा होऊ शकली नाही. मात्र बघूया आगामी काळात ती होऊ शकते अशी आपण आशा बघूया. तसे संकेत देखील दिलेले आहेत. मी विनंती करेन शाहू पाटील यांना की आपण या आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. शाहू पाटील मॅन फ्रॉम शिरडोन एक दिलदार व्यक्तिमत्व. आजही सराव करत असतात. आजही मैदानावरती सातत्याने चपळाई दाखवत असतात. हो या मॅचच्या दिशेने पाहू शकाल स्क्रीनवरती हा सन्मान होत असताना शाहू पाटील यांचा. तर 12 चेंडू आणि करायचे आहेत 41 धावा विजयासाठी. रोहित पाटील हा चेंडू यावेळेस मात्र फुलर लाईनचा होता. मात्र दिशेपासून भरकडले
जावेद सरांचा वाईटचा इशारा येतो. एक वेगळी शैली त्यांची आपण पाहू शकाल सिग्नल देण्याची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहमीच बिली बावडन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर गोट्या अंपायर आला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. नाचणारा अंपायर म्हणजे डान्सिंग अंपायर ज्याला म्हटलं जातं. यावेळेस मात्र मिस टायमिंग. झेल कोण घेणार इथे. कॉलिंग झालं नाही. कोणाकडे यष्टीरक्षक पाहत राहिले. रोहित पाहत राहिले यष्टीरक्षकाकडे आणि वेळ निघून गेला. चेंडू मात्र जमिनीवरती लँड झाला आणि इथे एक धाव पूर्ण करताय. स्ट्राईकला अमोल सरकलेले आहेत. इथून एक वादळी विध्वंसक खेळी साकारावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल 33 धावा झालेल्या आहेत. 39 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. चेंडू मात्र शिल्लक आहेत 11-39 होणार का बघूया. येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. रोहित अमोलसाठी. ओहो यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. सहजतेने हा झेल टिपला गेलाय. परतावा लागेल अमोल फराडला डगआउटच्या दिशेने. लागणारा मैदानावरती हा धक्का क्रमांक 5वा. सन्माननीय उदयदादा सामंत या ठिकाणी उपस्थित आहेत. विजयदादा सामंत, किरण दादा सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेन किरण दादांना या आपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेश पाटील जे आयोजक आहेत या स्पर्धेचे त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होताना स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. तर फलंदाज अमोल बाद झालाय आणि मैदानावरती नवीन पंचांचा वाईटचा इशारा येतोय. नक्कीच वाईटच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 34 म्हणजे अजूनही 38 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतो मैदानावरती शुभम पाटील. ओ हो हो वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. पुरेपूर वापर या ठिकाणी. हीच ओळख आहे जितेश पाटीलची. मोठी देसाई असो या गावाने खरोखर मोठमोठे खेळाडू दिलेले टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला. आणि षटकार आल्यानंतर लगेच चिंता वाढली फिल्डिंग करत असताना रिची प्रतिष्ठान संघाची. कारण ठाऊक आहे क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे आणि या खेळामध्ये काहीही घडू शकतं आणि काहीही घडेल का, काहीतरी घडवेल का हा फलंदाज जितेश. षटकार आलाय आणि समीकरण थोडं सोपं होताना. आता मात्र पुन्हा एकदा पूल करतायत लॉंग ऑनच्या वरून. पुन्हा एकदा हा येतोय षटकार. सव्वीस धावांची गरज आहे. जितेशने नक्की स्वप्न दाखवलं विजयाचं, आशा पल्लवित केलेलं आहे आणि इथे 8 चेंडू 26 धावा होणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. रोहितच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. जितेश मात्र इथे नक्कीच आपलं रौद्ररूप दाखवत असताना, आक्रमक खेळ करत असताना आपल्या संघाला पहिला विजय मिळवून देण्यासाठी नक्कीच तो जीवाचं रान करेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, संघर्ष करेल, लढेल या मैदानाविरुद्ध रिची प्रतिष्ठान संघाविरुद्ध. ओ सुरेख चेंडू होता, कमबॅक चांगला आहे. कवळ टप्प्याचा चेंडू जातोय. यावेळेस मात्र वाडीस लॉंगांच्या दिशेने फक्त एकच धाव येते. स्ट्राईकला मात्र येतोय शुभम, मॅन फ्रॉम
वडवली बा शुभमची कारकीर्द आपण पाहिली तर फार कमी वेळामध्ये संघात स्थान मिळवलं. मॅच फिनिशरच्या भूमिकेत देखील त्याला अनेकदा पाहिलेलं आहे. मात्र बघूया शुभम मागच्या सामन्यात थोडासा अपयशी ठरला होता. मात्र मागच्या सामन्यातलं अपयश या सामन्यामध्ये धुवून काढण्याचा प्रयत्न तो नक्कीच करेल. का येणाऱ्या 7 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी आता 25 धावा. रोहित टू शुभम. ओ हो हो, मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू जाणारच होता पण हा झालाय झेल. ग्रेट कॅच, कॅच ऑफ द डे. थँक्यू. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल. वाटलं होतं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईलच पण शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एका हाताने हा झेल टिपला अगदी सीमा रेषेच्या लगत. आणि इथे मात्र शुभमला डगआउटचा रस्ता दाखवलाय. हा षटकार आला असता तर आणखीन समीकरण सोपं झालं असतं. मात्र हा कॅच नव्हे तर मॅच पकडलाय जणू काय क्षेत्ररक्षकाने. आणि आता समीकरण आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि करायच्या 25 धावांची गरज. ही उंची बघा, या उंचीचा किती फायदा झालेला आहे. हर्षलच्या जागेवर जर दुसरा क्षेत्ररक्षक कुठला असता तर कदाचित हा झेल पकडता आला नसता. मात्र या उंचीचा किती फायदा झाला आहे संघाला. आणि इथे हा झेल पकडल्यानंतर एका हाताने नक्कीच एक आनंद मनामध्ये निर्माण झाला असेल, एक समाधान चेहऱ्यावरती पाहायला मिळेल. मात्र 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. आणि शुभमला बाद केल्यानंतर आता मात्र मैदानावरती शुभमची जागा भरून काढण्यासाठी येतो रोहित पाटील, मॅन फ्रॉम जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई. संघाचा हा एक अत्यंत प्रतिभासंपन्न असा अष्टपैलू खेळाडू. मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाज तुम्ही पाहतायत अजूनही खेळपट्टीवरती जितेश आहे. कारण 6 चेंडूत 25 धावा करायच्या आहेत. आपण गडी पाहूया. एकूण रिची प्रतिष्ठानचे 7 गडी बाद झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 6 गडी बाद झाले आहेत. ते म्हणजे जागृती स्पोर्ट्सचे. त्यामुळे ते जर गडी न गमावता इथे 24 धावा जरी त्यांनी केल्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तरी देखील ते विजय प्राप्त करू शकतील. 6 चौकार मारावे लागतील किंवा किमान 4 षटकार तरी मारावे लागतील. आणि ती धमक, ती ताकद, ती हिंमत, ते कौशल्य या जितेश पाटीलमध्ये आहे. या मोठी देसाई संघाच्या फलंदाजाने खरोखर मागच्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग केली आहे. मात्र त्याच्या समोर गोलंदाजीसाठी सज्ज होतंय सूरज भोईर, मॅन फ्रॉम बामाली. तर अरविंद काका वत्रे, आपण कुठे असाल तर मंचावरती या. जितू निलेश 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत. तर सूरज 6 चेंडू 25 धावा. नक्कीच रनवेमध्ये थोडासा व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निघालेले बामाली संघाचा हा खेळाडू. अत्यंत चांगली कामगिरी बामाली संघासाठी ग्रामीणच्या माध्यमातून आणि त्यामुळेच त्याची नियुक्ती झालेली आहे ग्रामीण प्रीमियर लीग 2020च्या या पहिल्या पर्वामध्ये. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच गुप्ता सलांचा या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय आणि अवांतरच्या रूपाने 1 धाव मिळते. एक अतिरिक्त चेंडू देखील या ठिकाणी नक्कीच फेकावं लागेल सूरजला. समीकरण बदलतंय. 7 चेंडू 24 धावा. जितेश या ठिकाणी सज्ज होतोय. समोर आहे सूरज भोईर ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. टायमिंग जुळलं नाहीये. सूरजच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. एक डॉट चेंडू पाहायला मिळतो आणि तिसऱ्या पंचाला आता मात्र मैदानावरती जावं लागेल. कारण सूरजच्या शैलीमध्ये काहीतरी त्रुटी आढळलेल्या आहेत, काहीतरी उणिवा या ठिकाणी दिसलेल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत योगेश पवार मैदानात जात असताना आणि आता मात्र दबाव असेल सूरजवरती. कारण पंचांचं लक्ष असेल त्याच्या ॲक्शनवरती, त्याच्या शैलीवरती. 5 चेंडू आणि करायच्या 24 धावा. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळतात. क्षेत्ररक्षक जज करतायत. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतो जितेशच्या बॅटमधून षटकार. थँक्यू.
पुन्हा एकदा थरार नाट्य या सामन्यामध्ये पाहायला मिळते. षटकार आलाय, समीकरण आणखीन सोपं झालंय. 4 चेंडू 18 धावांची गरज आहे. आज तिसरा सामना देखील शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे तिन्ही सामने रंगतदार झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्या 2 सामन्यात देखील हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मात्र बघूया 4 चेंडूत अजूनही 18 धावांची गरज आहे जागृती स्पोर्ट्स संघाला. हो, यावेळेस मात्र खूप चांगली पिचिंग ऑफ स्टंपवरती वेगवान चेंडू होता. सूरज मात्र कमबॅक करतोय आणि समीकरण येणारे 3 चेंडू 18 धावांची गरज आहे. 3 षटकार मारावे लागतील. 17 धावा जरी केल्या तरी देखील सामना या ठिकाणी जिंकू शकतील. पण 17 धावा करण्यासाठी 3 षटकार मारावेच लागतील. जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी आपण अर्धा तास लेट झालेलो आहोत, लक्षात असू द्या. कारण अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत, या गोष्टीची काळजी घ्या. 3 चेंडू 18 धावा. हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने खेळतायत आणि खरं तर षटकाराची गरज होती, पण तो या ठिकाणी मिळवता आला नाही. चांगली गोलंदाजी सूरजची मी म्हणेन. या ठिकाणी चांगला कमबॅक त्याने केलेला आहे आणि आता सुटकेचा निश्वास सोडलेला आहे, तो म्हणजे रिची प्रतिष्ठान या संघाने. जागृती स्पोर्ट्सचे ऑनर हरीश पाटील, जे नक्कीच भाई यांचे बंधुराज आहेत. राहुल पाटील जागृती स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आणि त्याचबरोबर ब्राह्मण करवले संघाचे संघनायक राहुल पाटील यांचे बंधुराज हरीश पाटील हे या संघाचे पुरस्कर्ते आहेत, मालक आहेत. दुसऱ्या बाजूला दिनेश दादा पाटील हे संघ मालक आहेत. हा चेंडू यावेळेस खेळत आहेत स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या दिशेने आणि अशा प्रकारे या सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. जागृती स्पोर्ट्स संघ पूर्णपणे पराभवाच्या दरीमध्ये ढकलला गेलेला आहे आणि रिची प्रतिष्ठान संघ नक्कीच या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी सज्ज आहे. कारण एका चेंडूमध्ये 17 धावा करायच्या आहेत. ही औपचारिकता या ठिकाणी पूर्ण केली जाईल. हो, अशा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे 16 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. तो म्हणजे रिची प्रतिष्ठान संघाने पहिला सामना गमावल्यानंतर एक दडपण होतं आणि नक्कीच विजयाचं खातं त्याने उघडलेलं आहे. आपलं आव्हान त्याने अजूनही जिवंत ठेवलेलं आहे. मात्र जागृती स्पोर्ट्स संघाचा एक सामना अजूनही बाकी आहे, जो 5व्या क्रमांकाचा असेल, जितू निलेश इलेव्हन या संघाविरुद्ध. तर या सामन्याचा सामनावीर आपण पाहू शकाल. आमचा बॅटिंग कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि बॉलिंग कार्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहू शकाल अमोलने 21 धावांची खेळी साकारली 10 चेंडूमध्ये. सूरज फौदारने 4 चेंडूत 18 धावांचं योगदान दिलं. सुमित भोईरने सलामी लावून 6 चेंडूत 17 धावांची खेळी साकारली. मयूर दातीलकरने 7 चेंडूत 8 धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना जितेश पाटील 39 धावसंख्येवरती नाबाद राहिला. मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यात तो अपयशी ठरला. तर केतन मात्रेने गोलंदाजी करत असताना 2 षटकात 15 धावा दिल्या, 4 गडी त्यांनी बाद केले. तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ गायकरने देखील 3 गडी बाद करत असताना 9 धावा एका षटकामध्ये खर्च केल्या आणि हा सामना 16 धावांनी रिची प्रतिष्ठान संघाने जिंकलेला आहे. आणि या सामन्याचा सामनावीर आपण या ठिकाणी जाहीर करूया. आम्हाला गोरख याची माहिती देतील. सामन्याचा सामनावीर अमोल काळन 24 धावांची खेळी साकारली आणि गोलंदाजी करत असताना 1 गडी देखील प्राप्त केला आहे. तर यायचं आहे अमोल काळन या सामन्याचा सामनावीर. पुढची लढत जितू निलेश इलेव्हन वर्सेस रियांश इलेव्हनमध्ये. तर चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जितू निलेश इलेव्हन वर्सेस रियांश इलेव्हन या संघामध्ये सामना सुरू होतोय आणि सामन्याची सुरुवात कशी असेल या ऐकूया पुन्हा एकदा प्रसाद सरांचा आवाज. त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी अमोल काळन यांना देऊया. अमोल यायचं आपण. अमोल काळन
यायचंय तर नरेश मात्र यांना विनंती करणं आपल्या शुभ असते आपण अमोल काळन यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. यायचं अमोल. नरेश मात्रे माजी क्रिकेटपटू मानपाडा आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट क्युरेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. आपण अमोलशी थोडासा संपर्क साधूया. स्क्रीनवरती पाहू शकाल अमोल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारत असताना. थँक्यू व्हेरी मच नरेश मात्रे. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अमोल अभिनंदन. अमोल काय सांगशील, पहिला सामना गमावला आणि या सामन्यामध्ये सुरेख बॅटिंग केली. पहिला सामना गमावल्यानंतर किती दडपण होतं मनावरती, काय रणनीती संघनायकाची होती? दडपण तर होतंच आमच्यावरती, कारण आम्ही जिंकायची मॅच हारलेलो, त्याच्यामुळे दडपण होतं थोडं. आणि त्याच्यामुळे आम्ही बोललो फ्री माइंडेड खेळूया. सेकंड सामना बोललो हार्या पार, त्याच्यामुळे फर्स्ट बॅटिंग घेतली आमची स्ट्रॅटजी. तू मॅन ऑफ द मॅच ठरलाय, मात्र इतर खेळाडूंना, इतर कोणत्या खेळाडूंना तू या विजयाचं श्रेय देशील ज्यांनी या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली तुझ्या दृष्टीने? बॉलरांना तर सगळ्यांनाच देईन, आणि स्पेशली जी आपला हिने कॅच पकडली हर्षलनी, तिथे आमचा मॅच टर्निंग पॉईंट होता मेन. जर ती कॅच नसती पकडली तर कदाचित लास्ट बॉलपर्यंत मॅच आली असती. तर तो कॅचचा एक टर्निंग पॉईंट होता आमच्यासाठी. पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच या सामन्यातला जो विजय मिळवला